मी रिया, वय 34 वर्ष. पुण्याच्या एका IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. माझं आयुष्य खूप चौकटीतलं होतं. माझे पती नील, आमची 2 मुलं आणि सासूबाई. पण त्या एका पावसाळी दुपारी जेव्हा नील ऑफिसच्या कामानिमित्त आठवडाभरासाठी बेंगलोरला गेला, तेव्हा माझ्या आयुष्याची शांतता कायमची भंग पावली. एका अशा व्यक्तीची माझ्या आयुष्यात एंट्री झाली, ज्याची सावली माझ्यावर गेल्या 3 वर्षापासून होती. पण मला त्याची कल्पनाही नव्हती. नील गेल्यामुळे आणि मुलं सुट्टीत त्यांच्या आत्याकडे गेल्यामुळे मी घरात एकटीच होते. ऑफिसला सुट्टी होती म्हणून मी जवळच्या एका मोठ्या लायब्ररीमध्ये जायचं ठरवलं. मला पुस्तकाची खूप आवड आहे. मी टॅक्सीची वाट पाहत उभी होते, पण पाऊस सुरू झाल्यामुळे कोणतीच गाडी थांबत नव्हती. तिथेच कोपऱ्यावर 5-6 धिप्पाड माणसांचा एक घोळका उभा होता. त्याच्यात एक मध्यमवयीन, रुबाबदार पण करारी चेहऱ्याचा माणूस होता. पांढरा कुर्ता, चेहऱ्यावर पांढरी दाढी आणि बेधक नजर. त्याचं नाव होतं विक्रम दादा. त्या भागात त्याचं मोठं प्रस्थ होतं. त्याचे बॉडीगार्ड्स त्याला लांबून बघून दबून असायचे. मी रोज ऑफिसला जाताना त्याला तिथे बघायचे, पण आज पहिल्यांदाच आमची नजरानजर झाली. मी नजर चोरून दुसरीकडे बघू लागले. तेवढ्यात एक काळी आलिशान कार माझ्यासमोर येऊन थांबली. विक्रमदादाने काच खाली केली आणि खंबीर आवाजात म्हणाला, "रिया मॅडम, या. पावसात गाडी मिळणार नाही. मी तुम्हाला सोडतो." मला नवल वाटलं. त्याला माझं नाव कसं माहीत? मी नकार दिला, पण त्याने हसून सांगितलं, "मी तुमचा शेजारी नाही, पण तुमच्यावर लक्ष ठेवून असणारा एक शुभचिंतक नक्की आहे. विश्वास ठेवा." मी घाबरतच गाडीत बसले. गाडीत बसल्यावर विक्रमने सहज विचारलं, "नील बेंगलोरला पोहोचला होता का? विमानाला उशीर झाला होता ना?" माझे पाय लटलटू लागले. "तुम्हाला हे सगळं कसं माहीत?" मी विचारलं. त्याने शांतपणे आपला फोन काढला. त्यात माझ्या घराचे, मुलांच्या शाळेचे आणि अगदी माझ्या ऑफिसचे फोटो होते. तो म्हणाला, "गेल्या 3 वर्षापासून मी तुला रोज बघतोय. तू कधी हसतेस, कधी चिडतेस, हे सगळं मला पाठ आहे. तुझा पती तुझ्यासाठी वेळ काढत नाही, पण मी या एका भेटीसाठी 3 वर्ष वाट पाहिली आहे." माझ्या गळ्यात अन्नाचा घास अडकावा तसं झालं. "माझं लग्न झालंय, मला मुलं आहेत. प्लीज मला त्रास देऊ नका," मी कळवळून सांगितलं. विक्रम म्हणाला, "रिया, मला तुझं घर मोडायचं नाही आहे. मला फक्त तू हवी आहेस. मला जे आवडतं ते मी मिळवतोच. हे फोटो बघ. हे जर तुझ्या पतीला मिळाले तर काय होईल याचा विचार कर." त्याने आमचे गाडीतले फोटो काढले होते. दुसऱ्या दिवशीपासून त्याचं वागणं बदललं. तो मला धमकावत नव्हता, तर प्रेमाने बोलू लागला. त्याचे मेसेजेस येऊ लागले. सुरुवातीला मी घाबरून फोन उचलायचे पण हळूहळू त्याचे जोक्स, त्याचं बोलणं मला आवडू लागलं. एकटेपणामुळे की भीतीमुळे मला कळेना, पण मी त्याच्याशी तासनतास बोलू लागले. एके दिवशी त्याने मला जेवायला बाहेर चालण्याचा आग्रह धरला. मी टाळलं, पण त्याने माझ्या ऑफिसखाली येऊन सेल्फी पाठवला. मी खाली गेले. आम्ही कॉफी घेतली. तो खूप मोठा राजकारणी आणि प्रस्थ असलेला माणूस होता, पण माझ्याशी बोलताना तो अगदी लहान मुलांसारखा वागायचा. "तुझ्यासाठी नाही गं, मी स्वतःसाठी वेळ काढला आहे," असं तो म्हणायचा. नीलचा फोन आला की तो दिल्लीला जाणार आहे. त्या विक्रमला आनंद झाला. तो माझ्या घरी चहा पिण्याच्या बहाण्याने आला. मी सावधगिरी म्हणून माझ्या एका मैत्रिणीला घरी बोलवलं. त्याला एकांत हवा होता, जो त्याला मिळाला नाही. तो गेल्यावर मेसेज आला, "हुशार आहेस रिया, पण किती दिवस पाळणार?" त्या रात्री मी बेडवर पडून त्याच्याशी बोलत होते. नीलचा विसर पडला होता. मला नीलच्या स्पर्शातही विक्रमचा भास होऊ लागला. हे चुकीचं होतं हे मला माहीत होतं, पण विक्रमने निर्माण केलेल्या त्या चक्रव्यूहात मी गुरफटत गेले होते. शेवटी त्याने मला एका मोठ्या डिनरसाठी विचारलं. रियाच्या आयुष्यातलं हे वळण जितकं अनपेक्षित होतं, तितकंच ते काळजाचा ठोका चुकवणारं होतं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि हॉटेलच्या त्या आलिशान रूममध्ये एक वेगळीच धुंदी पसरली होती. हॉटेलच्या त्या खोलीत
पाऊल ठेवताच रियाला जाणवलं की इथली शांतता तिच्या घरच्या शांततेपेक्षा खूप वेगळी होती. मंद सुवास, डिम लाईट्स आणि काचेच्या पलीकडे दिसणारा पावसाळी पुणे शहराचा नजारा. विक्रमने अतिशय हळुवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या हाताचा स्पर्श जरी कणखर होता तरी त्यात एक प्रकारची आर्द्रता होती. रिया, आज तू फक्त माझी आहेस, कोणत्याही भीतीशिवाय. विक्रमचा तो खोल आवाज तिच्या कानात गुंजला. रियाचे डोळे आपोआप मिटले गेले. इतकी वर्ष चौकटीत जगलेल्या रियाला आज त्या चौकटी गळून पडताना जाणवत होत्या. विक्रमने तिच्या केसाच्या बटा कानामागे सारल्या आणि तिच्या कपाळावर एक हळुवार चुंबन घेतलं. त्याच्या दाढीचा तो रखरखीत स्पर्श आणि त्याच्या परफ्यूमचा तो उग्र मोहक वास तिला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला. हळूहळू त्यांच्यातील अंतर कमी होत गेलं. विक्रमने तिला जवळ ओढलं तेव्हा तिच्या मनातली दहशती जागा एका अनामिक ओढीने घेतली होती. त्याच्या मिठीत एक अशी ऊब होती जी तिला नीलच्या मिठीत कधी जाणवली नव्हती. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले. त्याचे हात मोठे आणि संरक्षण देणारे होते. त्याच्या श्वासाची गती वाढली होती. बाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजासोबतच खोलीतलं वातावरण अधिक उबदार होतं. विक्रमने ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहिलं त्यात फक्त ताकद नव्हती तर एक प्रकारची आर्तता होती. जणू तो खरोखरच या क्षणाची 3 वर्ष वाट पाहत होता. तिने स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केलं. तिला माहीत होतं की हे चुकीचं आहे, पण त्या क्षणी तिला फक्त विक्रमचा तो स्पर्श आणि त्याने दिलेले विशेष असण्याचं फिलिंग हवं होतं. तो गुन्हेगारी जगताचा राजा असेलही, पण रियासाठी तो त्या रात्री तिचा सर्वस्व होता. एका प्रतिष्ठित स्त्रीच्या मनाचा बांध आज त्या पावसाळी रात्रीत पूर्णपणे फुटला होता आणि ती त्या प्रवाहाच्या ओघात स्वतःला वाहून देत होती. पुढील भाग पाहण्यासाठी पार्ट 2 अशी कमेंट्स करा. अशा छान छान कहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.